विचारलेलं आहे भागाकाराची नाम प्रक्रिया केल्याशिवाय खाली दर्शविलेल्या समेय संख्यांचे दशांश निरूपण शांत आहे की अनंत आवृत्त ते सांगा. उदाहरण दिलेले आहे. तर बघा त्याआधी आपण पाहू की जेव्हा दिलेल्या संख्येचा छेद q चे स्वरूप 2 किंवा 5 किंवा 2 आणि 5 या दोघांच्या घातांकित स्वरूपातील असेल तर तेव्हा त्या संख्येचं जे दशांश निरूपण आहे तर ते शांत दशांश निरूपण प्रकारचं असतं. तसंच बघा की जेव्हा दिलेल्या संख्येचा छेद q चे स्वरूप हे 2 आणि 5 शिवायचे अविभाज्य अंक स्वरूपात असेल तर तेव्हा त्या संख्येचं जे दशांश निरूपण आहे ते अनंत आवृत्त या प्रकारचं असतं. तसंच बघा की समेय संख्यांचं ज्या असतात मग दिलेल्या संख्या या जेव्हा अनंत आवृत्त या प्रकारच्या असतात किंवा शांत दशांश स्वरूपाच्या असतात तेव्हा त्या ज्या संख्या आहेत तर त्या शांत संख्या त्या समेय संख्या असतात. आणि जेव्हा दिलेल्या संख्यांचं जे दशांश निरूपण आहे ते अनंत अनावृत्त या प्रकाराचं असतं तर तेव्हा ती जी संख्या आहे ती असमेय संख्या असते. ठीक आहे. आपण प्रश्न पहिलं उदाहरण सोडवू. तर बघा पहिल्या उदाहरणामध्ये उदाहरण दिलेलं आहे 13/3125. पहिलं उदाहरण आहे 13/3125. तर बघा येथे हा 3125 म्हणजे काय तर 5चा 5वा भाग. मग बघा येथे छेद q तर छेद q ची किंमत आहे 5चा 5वा भाग चे स्वरूप 2चा n घात गुणिला 5चा n घात ज्यामध्ये n चा जो घातांकित स्वरूप आहे 2चे घातांकित स्वरूप दिलेले नाही म्हणून n ची किंमत 0 आणि n ची किंमत दिलेली आहे 5 प्रकारचे आहे. यावरून 13/3125 चे दशांश निरूपण शांत आहे. ठीक आहे. तर बघा आता दुसरे उदाहरण दिलेलं आहे 17/8. तर बघा यालाच आपण 8 म्हणजे काय तर 2चा 3रा घात तर 17/2चा 3रा घात. मग बघा येथे छेद q तर छेद q ची किंमत आहे 2चा 3रा घात चे स्वरूप 2
छेद क्यूची किंमत आहे 5 गुणिला 7 गुणिला 13 चे स्वरूप दोनाचा n घात गुणिला पाचाचा m घात प्रकारचे नाही कारण की बघा येथे छेद क्यू चा जो अवयव आहे तर ते 2 आणि 5 व्यतिरिक्त 5 आलेला आहे तर व्यतिरिक्त कोणते अविभाज्य अवयव आलेले आहे 7 आणि 13 तर ते 2चा n घात गुणिला 5चा m घात या प्रकारचे नाही तर यावरून 64/455 चे निरूपण जे दशांश निरूपण आहे ते अनंत आणि आवृत्त या प्रकारचे आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण पहिले 3 उदाहरण घेतले। यानंतरचे जे उदाहरण क्रमांक 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हे तुम्हाला स्वाध्यायाला घरी सोडवायचे आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमन हायस्कूल नंबर 6 ची गणित शिक्षिका प्रीती पाटील बोलत आहे। आज आपण एकता दाबीचं प्रकरण पहिलं वास्तविक संख्या यापैकी स्वाध्याय 1.4 चा दुसरा प्रश्न शिकणार आहोत। तर बघा प्रश्न दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 1 मधील समेय संख्यांचे दशांश निरूपण शांत असेल तर त्यांचे दशांश निरूपण दर्शवा। तर बघा दिलेल्या संख्येचं दशांश निरूपण शांत केव्हा असतं, जेव्हा दिलेल्या संख्येचा जर छेद q आहे तर तो 2 किंवा 5 किंवा 2 आणि 5 च्या घातांकित स्वरूपातील असेल तेव्हा त्या संख्येचं दशांश निरूपण शांत असतं। तसेच जेव्हा दिलेल्या संख्येचा जो छेद q आहे तर तो 2 आणि 5 शिवायचा अविभाज्य स्वरूपाचं असेल तर तेव्हा त्या संख्येचं जे दशांश निरूपण आहे तर ते अनंत आवृत्त या प्रकारचं असतं। तर बघा या उदाहरणापैकी आपल्याला फक्त ज्या संख्येचे दशांश निरूपण शांत आहे अशा संख्येचं जे दशांश निरूपण आहे ते आपल्याला दर्शवायचं आहे। तर आता आपण उदाहरण क्रमांक 4 सोडवू। तर बघा उदाहरण क्रमांक 4 दिलेलं आहे 15/1600। तर बघा यांना आपण 1600चे अवयव काढू। 1600 तर बघा या 16ला 2 ने पूर्ण भाग जातो, 2 आणि 16 0 0 8ला 2 ने पूर्ण भाग जातो, 2 चौक 8 0 0 तर 4ला 2 ने पूर्ण भाग जातो, 2 4 0 0 2ला 2 ने पूर्ण भाग देऊ तर 2 0 0 10ला 2 ने पूर्ण भाग जाईल, 2 पंचे 10 आणि 8 0 तर 50ला देखील आपण 2 ने भाग देऊ, 2 4 शिल्लक राहिला आहे, 2 पंचे 10 25ला 5 ने भाग देऊ तर 5 5 25 5ला 5 ने पूर्ण भाग जातो आणि इथे शिल्लक राहिला 1। तर बघा येथे तर 15चे या 1600चे अवयव काय आहेत तर 2चा 1 2 3 4 5 6 2चा 6वा घात गुणिला 5चा वर्ग। तर बघा येथे 2चा 6वा घात आहे तर आपल्याला 5चा देखील 6वा घात हवा आहे कारण 2चा 6वा घात आणि 5चा 6वा घात ची जी किंमत आहे तर एकावर तेवढे जे शून्य आहे ते ठेवलेला असतात। मग 15चे तर इथं 2चा 6वा घात 5चा 6वा घात येण्यासाठी या 5च्या वर्गाला कशाने गुणावं लागेल 5च्या चौथ्या घाताने। तर केवळ खालीच नव्हे तर वरती देखील आपण त्याला 5च्या चौथ्या घाताने गुणू। 15 गुणिला 5चा चौथा घात छेदस्थानी 2चा 6वा घात गुणिला 5चा 6वा घात। तर बघा हा 15 गुणिला 5च्या चौथ्या घाताची किंमत किती होते 625 छेदस्थानी तर 2 आणि 5 चा गुणाकार आहे आणि दोघांचा छेद 6 आहे म्हणजे याचीच किंमत एकावर किती शून्य ठेवले जाते 6 1 2 3 4 5 6। तर बघा आता आपण 625 गुणिला 15 यांचा गुणाकार करू। 625 गुणिला 15 15 5 75 75चा चला
15 दुनी 30, 30 7 36, 3 15 7 90, 90 3 93. तर याची किंमत मिळते आपल्याला 9375 भागिला एकावर किती शून्य 6 शून्य 4 5 6. तर बघा याची किंमत पुढे मिळते 9375 भागिला एकावर किती शून्य 6 म्हणजे 10चा कितवा घात 6वा घात. तर बघा हा 10चा जो 6वा घात आहे तर तो वरती येताना काय होईल 10चा वजा 6वा घात. तर 9375 गुणिला 10चा वजा 6वा घात. मग बघा ही जी संख्या आहे तर इथं 10चा वजा 6वा घात आहे तर इथं दशांश चिन्ह दिलेले नाही परंतु इथं दशांश चिन्ह आहे. तर याला आपण हे जे दशांश चिन्ह आहे वजा 6वा घात असल्यामुळे किती करा तर 6 करा डाव्या साईडला सरकेल म्हणजे त्याची किंमत मिळेल 0.009375. ठीक आहे. मग आपण उदाहरण क्रमांक 6 घेऊ. उदाहरण क्रमांक 6 ते दिलेलं आहे 23/2 गुणिला 5चा वर्ग. तर बघा इथं 2/3 आहे 5चा पण 3 घात हवा आहे. तर याला आपल्याला कशाने गुणावं लागेल 5 आहे. तर केवळ खालीच नव्हे वरती देखील आपल्याला त्याला 5ने गुणावं लागेल. तर 23 गुणिला 5 छेदस्थानी 2/3 आणि हा 5चा दुसरा घात आणि त्याला आपण 5ने गुणलेला आहे म्हणजे इथं 5चा 3रा घात. तर इथं आपण 23 गुणिला 5 यांचा गुणाकार करू. 23 गुणिला 5 5 3 15 ह्याच्याला 1 5 गुणिले 10 ह्याच्याचा 1 11. तर याची किंमत किती मिळाली 115. छेदस्थानी 2 गुणिला 5 दोघांचा किती घात आहे 2चा 3रा घात गुणिला 5चा 3रा घात. याचीच किंमत काय मिळते एकावर 3 शून्य म्हणजे 1000. तर बघा हा 115 तर 1000 म्हणजे 10चा 3रा घात. हा जो 3रा घात आहे वरती जाताना काय मिळतो 10चा वजा 3रा घात. मग बघा याची किंमत काय मिळेल 0.115. हे जे दशांश चिन्ह आहे तर ते 3 घरं डाव्या साईडला सरकेल म्हणजे त्याची किंमत मिळेल 0.115. तसंच बघा उदाहरण क्रमांक 8 दिलेला आहे ते 6/15. तर बघा या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने पूर्ण पावता येईल 3. तर 3 दुनी 6 आणि 3 5 15. तर बघा इथं 5चा 1 घात आहे. तर आता याला आपल्याला कशाने गुणावं लागेल 2ने गुणावं लागेल. तर केवळ खालीच नव्हे वरती देखील आपल्याला त्याला 2ने गुणावं लागेल. तर 2 गुणिला 2 म्हणजे 4 5 गुणिला 2 म्हणजे 10. तर बघा याची किंमत काय मिळेल छेदस्थानी 10 असल्यामुळे याची किंमत मिळेल 0.4. तर बघा आता जे उदाहरण क्रमांक 1 आहे तर 13/3125 याच्यामध्ये जे Q हा 3125 5चा 5वा घात आहे म्हणजे याचे जे दशांश निरूपण आहे ते शांत प्रकारचं आहे. तो जो छेद Q आहे तो 2 आणि 5च्या घातांकित स्वरूपातील आहे. हे उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. तर उदाहरण क्रमांक 2 मध्ये जो छेद Q आहे त्याची किंमत 8 दिलेली आहे. 8 म्हणजे 2चा 3रा घात. तर छेद Q हे 2 आणि 5च्या घातांकित स्वरूपातील आहे म्हणून या संख्येचं दशांश निरूपण शांत आहे. हे देखील तुम्हाला होमवर्कसाठी सोडवायचं आहे. उदाहरण क्रमांक 3 64/455. तर 455 चे अवयव आहे 5 गुणिला 7 गुणिला
3. आणि उदाहरण क्रमांक 9 ते तुम्हाला होमवर्कसाठी सोडवायचं आहे. बघा आपण बघणार आहोत प्रकरण 1 वास्तविक संख्या. यामध्ये आता आपण शिकणार आहोत स्वाध्याय 1.4 आणि इथे बघा आपण भाग 8 याविषयी अभ्यास करणार. तर बघा यामध्ये तिसरा प्रश्न आहे आपल्या स्वाध्यायामध्ये 1.4 मध्ये की खालील वास्तविक संख्येचे दशांश स्वरूप दर्शवलेले आहे. तर प्रत्येकसाठी ते सम्य आहे का नाही ते ठरवायचे आपल्याला. आणि सम्य असेल तर p छेद q स्वरूपात दर्शवायचं आणि q छेद q च्या अविभाज्य अवयवाविषयी तुम्ही काय म्हणू शकता ते पण आता आपल्याला इथे स्पष्टीकरण करायचं. तर बघा पहिलं उदाहरण यामध्ये पहिलं उदाहरण 42.1 2 3 4 5 6 7 8 9 या संख्या दिलेल्या आहेत. दशांश चिन्हानंतर बघा आपल्याला या संख्या दिलेल्या आहेत. आता आपण बघणार आहोत इथे की ही संख्या सम्य आहे का नाही. आता ही स्वरूप आता या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 दशांश चिन्हानंतर या संख्या येतात आणि 9 पर्यंत म्हणजे या ठिकाणी ही संख्या पूर्ण होते. तर हे दशांश स्वरूप शांत आहे. आपण या अगोदरच्या भागामध्ये सुद्धा शिकलो होतो की या संख्येचं दशांश स्वरूप शांत आहे. दशांश स्वरूप शांत आहे. आणि बघा आता दशांश स्वरूप शांत असल्यामुळे ही कोणती संख्या झाली सम्य. दशांश स्वरूप शांत असल्यामुळे ही संख्या सम्य आहे. आता बघा या ठिकाणी p छेद q स्वरूपात आपल्याला या संख्येला दाखवता येते. मग यानंतर q च्या अविभाज्य अवयवाविषयी आपल्याला काय म्हणता येईल. तर p छेद q स्वरूपामध्ये बघा या संख्येला आपण p छेद q स्वरूपात दर्शवू शकतो कारण की ती संख्या काय आहे शांत असल्यामुळे ती सम्य आहे. p छेद q स्वरूपामध्ये आता q च्या छेदाविषयी आपण बघणार आहोत. p छेद q स्वरूपामध्ये q चे अविभाज्य अवयव q चे अविभाज्य अवयव 2चा n घात आणि 5चा n घात. आपण या अगोदरच्या भागामध्ये पण शिकलो होतो की जर दशांश स्वरूप शांत असेल तर p छेद q स्वरूपामध्ये आपल्याला संख्येला दाखवता येतं आणि q चे अविभाज्य अवयव 2 आणि 5 या स्वरूपात असतात. म्हणजे 2चा n घात आणि 5चा n घात या स्वरूपामध्ये असतील. या स्वरूपामध्ये आहे. तर बघा हे उदाहरण या पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहे. दशांश स्वरूप होतं शांत त्याच्यामध्ये सम्य संख्या आहे आणि p छेद q स्वरूपामध्ये q चे अविभाज्य अवयव 2चा n आणि 5चा n घात या स्वरूपामध्ये आपण त्याला दाखवू शकतो. यानंतर बघा अजून दुसरं उदाहरण 0.12 नंतर शून्य दिलेले आहे. परत 12 नंतर 2 शून्य त्यानंतर परत 12 नंतर 3 शून्य. म्हणजे यामध्ये कोणतीही संख्या पुन्हा पुनरावर्तित होत नसल्यामुळे ही संख्या अनंत अनावृत्त आहे. ही संख्या अनंत अनावृत्त आहे. आणि अनंत अनावृत्त असल्यामुळे या संख्येला आपल्याला असम्य संख्या म्हणता येईल. म्हणजे ही संख्या असम्य आहे. या बघा ही संख्या या संख्येमध्ये कोणतीही संख्या पुन्हा पुनरावृत्त होत नसल्यामुळे ही संख्या अनंत अनावृत्त आणि अनंत अनावृत्त असल्यामुळे ही संख्या काय आहे असम्य. चला आता पुढचं उदाहरण घेऊ आपण. तिसरं उदाहरण 43.1 2 3 4 5 6 7 8 9 आणि त्याच्यावरती काय दिलेलं आहे 12. मग याचा अर्थ काय होतो. बघा ही रेषा दिलेली आपण 5 म्हणतो. तर दशांश चिन्हानंतर ही जी संख्या आहे ती संख्या पुन्हा पुनरावृत्त होत आहे. म्हणजे या संख्येला किंवा या संख्येचं स्वरूप अनंत आवृत्त आहे. या संख्येचे स्वरूप अनंत आवृत्त. कारण की दशांश चिन्हानंतर ही संख्या पुन्हा पुनरावृत्त होते. कारण या संख्येच्या वरती आपल्याला पाठ दिलाय त्याचा अर्थ ही संख्या पुन्हा पुनरावृत्त होते. म्हणजे
कमीत कमी एक अविभाज्य अवयव असू शकतो. ही संख्या सम्य आहे आणि या संख्येचे स्वरूप p चे q स्वरूपामध्ये q चे अविभाज्य अवयव हे 2 आणि 5 शिवायचे बघा अनंत आवृत्त आहे म्हणजे ती सम्य आहे आणि तिचे p चे q या स्वरूपामध्ये q चे अविभाज्य अवयव 2 आणि 5 शिवायचे कमीत कमी एक अविभाज्य अवयव असू शकतो. दोन आणि 5 शिवायचे कमीत कमी एक अविभाज्य अवयव असू शकतो. बघा अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 1.4 हा पूर्ण झालेला आहे आणि त्यासोबतच हे प्रकरण 1 सुद्धा पूर्ण झालेलं आहे. बघा हे प्रकरण बोर्डाच्या परीक्षेमध्ये 4 मार्कांच्या